डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज दीनबंधू पूरम आणि श्री शिवाजी कला वाणिज्य विद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आणि दीनबंधू शेगावकर यांच्या शताब्दीनिमित्त दीनबंधूंचा जो परिवार आणि त्यांचे नातेवाईक जी प्रतिष्ठान आहे त्यांनी आयोजित केलेल्या महेंद्र भवरे यांच्या सम्यक अक्षरे यांच्या पुस्तकाच्या ग्रंथाच्या निमित्ताने जो प्रकाशन सोहळा होत आहे त्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. आजच्या या सगळ्या सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शत्रुघ्न जाधव, या कार्यक्रमाचे संयोजक आणि समाजाचे एक सूत्रसंचालन करतात ते डॉक्टर अशोक पाटील, भास्कर पाटील, डॉक्टर अशोक इंगळे संयोजक, ज्यांची आपण भाषणं ऐकली ते खुद्द इथे महेंद्र भवरे, संतोष पवार यांची आपण समग्र भाषणं ऐकली, त्यांच्या भूमिका मांडल्या. पहिल्यांदा एका चांगल्या पार्श्वभूमीवर म्हणजे ज्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे त्या लढाईच्या कालच्या पार्श्वभूमीवर आजचा कार्यक्रम होतो आहे याचं मला फार कौतुक वाटतं. कारण साहित्य हा काही निवळ काय, जसं आमच्या अरुणने सांगितल्याप्रमाणे अक्षर सुधारण्यासाठी कोणी लिहित नाही. साहित्य आपल्या जीवनाचा भाग असतो आणि साहित्याचं समाजाशी अतूट हे आपण मांडलेलं आहे. पण केवळ साहित्य समाजाशी अतूट नातं असतं असं नाही आहे. समाजाचं साहित्याचा हे केवळ साहित्य चळवळ नसते. साहित्याला एक सांस्कृतिक बाजू असते, सामाजिक बाजू असते आणि त्या सर्वज्ञ याच्यामध्ये एक भूमिका घेणारे लेखकांची अशी पुरंदर असते. आता दैनिक साहित्याची चळवळ म्हणजे काय, नेमकं आपण किंवा आज जे सम्यक अक्षरामध्ये जे कवी आलेले आहेत, लेखक आलेले आहेत, त्यांची भूमिका काय ही समजून घेताना इथलं वास्तव काय हे समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये मनुस्मृतीचं आज ते सगळं आपण इथे समजणं तुमच्यासमोर जास्त बोलणं मला इतकं पाहिजे, कारण आपण इथे सगळे जाणकार आणि त्या त्या क्षेत्रातले अभ्यासक, संशोधक आणि सगळे जाणकार आहात. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली ते आले आणि महाडच्या आणि विशेष म्हणजे आजचा हा कार्यक्रम महाडच्या जी शताब्दी होती सत्याग्रहाची, केवळ सत्याग्रहाची नाही समाज परिवर्तनाच्या लढाईची त्या पार्श्वभूमीवर होत आहे. आणि तो देखील त्यांच्या एका आचार्य दीनबंधू सारखे जे चळवळीसाठी या अकोला शहरामध्ये, खरं म्हणजे मी पूर्वी खूप यायचो त्यावेळेस त्यांची माझी भेट व्हायची. आजही त्यांचे 2 पुत्र आले, चिरंजीव आले आणि त्यांची जी नम्रता होती तीच नम्रता घेऊन ते आज या ठिकाणी एक चळवळीचं एक काम करतात. दीनबंधूंचं त्या काळातलं काम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जो लिहिला निबंध कास्ट इन इंडिया म्हणून साधारणतः 1920च्या सुरुवात, 1918-19 सुरुवात, त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं होतं आपला लढा हा सामाजिक पुनर्रचनेचा आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्याला सोशल रिकन्स्ट्रक्शन हा शब्द वापरला आणि ती सोशल रिकन्स्ट्रक्शनची लढाई बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने लढले आणि ज्या पद्धतीने जे
त्याच मला वाटतं बहिष्कृत हितकारिणीचं 20 जुलै मला वाटतं ही स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष सर चिमणलाल शेटेलवाड होते, बाबासाहेब सेक्रेटरी होते. त्याचं घोषवाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हेच घेऊन जी पिढी लढली त्याचे आचार्य दीनबंधू हे त्याचे प्रतिनिधी होते असं मला सांगतो. मला खूप म्हणजे आज हे वाटतं की माझे वडील जे गाणं गुणगुणायचे, करू नको शाळेत तो आडाण्याचा गोळा असो, शिकला नाही शाळा तो आडाण्याचा गोळा, म्हणजे हेच गाणं म्हणजे बाबासाहेबांचा जो संदेश होता तो त्या काळच्या कवी लेखकांनी, आपले कवी लेखक नव्हते त्या काळात, गायक होते, जलसे होते. या जलसेला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे आंबेडकरी जलशाचं मातृस्थान हे आपण जे सत्यशोधकी जलसे होते त्यापासून आपण घेतलेलं आहे. आणि त्या जलशातून तुम्हाला पुढे मी तो लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकामध्ये मी त्याच्यात लिहिलेलं आहे, पुढे अण्णाभाऊ साठेंची जी लोकवाङ्मय लालबावटाची कथलं त्याचं मातृस्थान आहे आंबेडकरी चळवळीचे जलसे. कारण लेबर कॅम्पात तसे जलसे भीमराव कर्डक करायचे. आणि माझे स्वतःच्या आईचे मामा, सख्खे मामा म्हणजे हे सांगतो कॉम्रेड शंकर नारायण पगारे, हे त्यात चळवळीत होते आणि ते जलसे बघायचे. आणि त्यांना वाटायचं आपल्या चळवळीत देखील असं मनोरंजनातून प्रबोधन हे झालं पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठे त्यावेळेस लेबर कॅम्पात झालं. मी खूप म्हणजे आपण म्हणजे भाग्यवान वगैरे शब्द वापरत नाही, पण खूप मला या विषयात मला लहानपणापासून अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुलांसारखे लेखक भेटले. त्या काळात लेबर कॅम्पात बलराज सहानी, शाहीर सरदार जाफरी, शबानाचे वडील आजमी, शंकर शैलेंद्र असे लोक यायचे. दादासाहेब गायकवाडांचे तर भाषणं, नाना पाटील वगैरे हे सगळ्यांचे संस्कार हे घेऊन आम्ही पुढे आलेलं. तर तो विषय वेगळा आहे, परंतु हे जलशाचं आणि हे नंतर जी गायक मंडळ आहेत त्याच्यामध्ये आचार्य दीनबंधू शेगावकर यांची जी शताब्दी होते त्या निमित्ताने मी त्यांना आमच्या सगळ्या पिढीच्या महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकाच्या वतीने एक विनम्र अभिवादन करतो. कारण त्या पिढीच्या खांद्यावर आम्ही आहे. मला प्रत्येक पिढी बाबासाहेब आंबेडकरांची मगाशी त्याचा उल्लेख केला, सत्याग्रहाचा, काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, त्याच्या काळाच्या अनुषंगाने जे साहित्य निर्माण झालं. आणि हे साहित्य आत्तापर्यंत साहित्य हे जे आज मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलं आहे ते केवळ महेंद्र भवरे यांचा गौरव आणि त्यांच्या प्रेमापोटी होत आहे. त्यांचं साहित्य ह्या पिढीचं आहे, त्यांच्याबरोबर असलेले सगळे लोक असतील, हे असतील, आणखी बरेच लोक असतील, सर असतील, हे फुटकळ साहित्य लिहिणारच नाही. एक आंबेडकरी चळवळीतलं अत्यंत आमूलाग्र आणि मूलभूत असं काम आहे जे पुढच्या पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सांगू देतील. आणि मग मला वाटतं चळवळ समजून घ्यायचं काम. हा वाङ्मय कोश तुम्ही जर बघितला याच्यात काही मानधन मिळण्यासारखं नव्हतं, नाव मिळत नाही, काही नाही, असं नाही. परंतु सतत त्याने मी पाहत होतो ही सगळी मंडळी 7-8 वर्ष सतत झटत होती आणि हा आंबेडकरी वाङ्मय कोश काढलेला आहे. दलित कवितेचा इतिहास लिहिलेला आहे, हे संबंध. आणि या संबंध याच्यामध्ये किती हे करावं लागतं. मराठी कवितेचा इतिहास 50 वर्षाचा. आज ह्याच वाङ्मय कोशामुळे संबंध हे आंबेडकरी साहित्याची चळवळ. आता दलित साहित्याची आंबेडकरी म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला फक्त तुम्ही जे सगळे जाणकार आहात म्हणून सांगतोय माहितीसाठी. दलित साहित्य हा शब्द कोणाच्या बाबूराव बागुलांच्या, अण्णाभाऊंच्या किंवा कोणाच्या डोक्यातून आलेला नाही. 1958 साली तुम्हाला माहीत असेल भाऊसाहेब अडसूळ, दिनेश लखमापूरकर, तळवटकर, जनार्दन वाघमारे वेगळे, हे वेगळे, जनार्दन वाघमारे, राम उपशाम अशी मंडळी त्या काळात बाबासाहेबांची चळवळ हे करत होती. 58 साली महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा स्थापन झाली, साहित्य परिषद.
1958 साली त्याचं पहिलं संमेलन 2 मार्च 1958 रोजी दादरच्या नायगावच्या मोरबाग रोडवर येथे झालं. त्याचे अध्यक्ष होते बापूसाहेब कांबळे, म्हणजे BC कांबळे, आणि उद्घाटक होते आचार्य अत्रे येणार होते, मग आले नाहीत म्हणून त्याचं उद्घाटन हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी जे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेले नसून दलितांच्या तळहातावर हे जे वाक्य उच्चारलेलं आहे, त्या संमेलनातला ठराव क्रमांक 5A असा आहे की उद्या ह्या वर्गांच्या वतीने जे साहित्य निर्माण होईल त्याचं नाव हे दलित साहित्य असावं आणि त्याचं एक वेगळं दालन महाराष्ट्राच्या ग्रंथालयात झालं पाहिजे. हे त्या काळात मग दलित साहित्याचं पुढे अण्णाभाऊ साठे, बंधू माधव, शंकरराव खरात हे लिहित होते नंतर. परंतु त्याच्यानंतरची चळवळ जे खरं म्हणजे संतोषने अतिशय चांगला उल्लेख केला, जे आपलं मिलिंद स्कूल आहे ना, औरंगाबादचं स्कूल, मिलिंदच्या नागसेनवनात 3 सेंटर्स होती. त्याच्यात हे झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची जी हे केली होती, ज्योत पेटवली होती, केवळ त्यांनी मुंबईपुरती ठेवली नाही, मराठवाड्यासारख्या तिथे जावं आणि त्यांनी शिक्षक देखील खरं म्हणजे बाबासाहेबांचा एक जी दृष्टी होती ती विशाल, की तिथे त्यांनी जे शिक्षक आणले होते सगळे, त्या शिक्षकांना एक ती दृष्टी आणि त्या काळात ही सबंध मंडळी तिथे बिल्डिंगमध्ये जात होती आणि तिथे त्या काळात मराठी वाङ्मयाचं जे वारं वाहत होतं ते आपणही यांच्याप्रमाणे लिहावं. आणि तिथे बिल्डिंगमध्ये अशी जी भित्तीपत्रकं असायची त्याच्यामध्ये ते लिहायचे, हस्तलिखिते असायची त्याच्यामध्ये ते लिहायचे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं डॉक्टर म.ना. वानखेडे सारखे, डॉक्टर म.पी. चिटणीस, डॉक्टर आपले रामदोतंडेंचे शासक कोण होते, म.ना. वानखेडे, रायमाने, रायमाने सर, हे सर, तुम्हाला खरं खरं या मंडळींनी एक दृष्टी कसं लिहायचं, काय लिहायचं. आणि त्याच्यानंतर जो उल्लेख केला की वानखेडे सर हे जे अमेरिकेत गेले आणि त्याच्यानंतर तिथल्या निग्रो, त्यावेळेस निग्रो म्हणायचे, आता निग्रोला बंदी आहे, तर हे ब्लॅक लिटरेचर जे बघितलं आणि आल्यानंतर त्यांची भुसावळ केलं जे संमेलन झालं होतं 67ला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता तुम्ही तिथे बंडखोर व्हा, लेखकांनी, दलित लेखकांनी बंडखोर झालं पाहिजे आणि जळजळीत दिलं पाहिजे. म्हणजे एक परिवर्तनाची लाट, म्हणजे साहित्य हे केवळ शब्दांचं हे नव्हतं, खेळ नव्हता, तो समाजाशी आतून नाटं होतं आणि समाजामध्ये. आणि मग त्याच्यातून त्याने निग्रोच्या प्रेरणा, मग नंतर तिथे त्या चर्चा व्हायला लागल्या, लेखकांचं संमेलन व्हायला लागलं मुलींमध्ये, आठवणीचे पक्षी त्याच्यातूनच निर्माण झालं, प्रेसहून कांबळ्यांचं. आणि नंतर त्याच्यातून पहिल्यांदा तिथे आपली ही संबंध साहित्य आविष्कार एक संघटित रूपात सहज व्हावा म्हणून त्यांनी अस्मिता नावाचं मासिक पहिल्यांदा हे केलं होतं. अस्मिता दर्शक पहिलं नाव हे अस्मिता होतं. आणि त्याच्यात जो परिसंवाद आहे त्यावेळेस म.ना. वानखेडे तिथे त्याचे संपादक होते, हे संपादक मंडळ होतं सगळं, की महाराष्ट्रातील आज उद्याचा वाङ्मयीन संघर्ष, खरं म्हणजे प्रत्येक अभ्यासकाने तो वाचलेलाच असेल आपण, महाराष्ट्राचा आज उद्याचा वाङ्मयीन संघर्ष आणि सांस्कृतिक संघर्ष, त्याच्यामध्ये जी मेपू रेगे, रावी जोशी, म.पी. चिटणीस आणि डॉक्टर म.ना. वानखेडे आणि राग जाधव यांची जी चर्चा आहे ही एक मूलभूत चर्चा आहे, संबंध चळवळीचा आढावा घेणार आहे. त्याच्यानंतर 69 साली मराठवाड्याच्या भालेरावांनी, आनंदराव भालेरावांनी एक दैवळे अंक 69चा त्याच्यावर एक दलित साहित्य विशेष परिसंवाद ठेवला होता. त्याच्यामधला परिसंवाद मग त्याच्यात भालचंद्र नेमाडेपासून कुसुमाग्रज, मुक्तिबोध, बाबुराव बागुल, दया पवार, वानखेडे, म.पी. चिटणीस यांची ही जी सुरुवात आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला काय जाणवतं संबंध,
की वाङ्मयाचं एक स्थान काय. त्या काळात 60च्या दशकामध्ये म्हणजे संबंध याच्यामध्ये 3 प्रभाव होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक साधारणतः लिटल मॅगझिनचा प्रभाव होता, अनेक कालचीच अँग्री यंग मॅन्सी, जिचा दिलीप पित्रेचा उल्लेख सतत केलेला, अशोक शहाणे, चंद्रकांत खोत, आपले राजा राणे देखील त्याच्यात होते, सतीश काळसेकर, तुळशी परब, आता ज्यांची जन्मशताब्दी नागपूरात आहे भाऊ समर्थ, हे देखील तिथे यायचे आमच्याकडे. त्यावेळेस मोठमोठे असे म्हणजे संबंध चळवळ, आणि ती चळवळ होती. आणि ती साधारणतः एक त्याला एक ती मराठी साहित्यातलं त्यांचं म्हणणं होतं की साहित्य श्रेष्ठ आकृतीबंध ठरवणारे, गोळीबंद अनुभवाची आणि बेरीज वजाबाकी मांडणारे तुम्ही कोण पिकोजी राव, आम्ही वाटेल तसं लिहिली. त्याचे म्हणजे मराठीच्या तंत्राविरुद्ध एक बंड केली. त्याच काळात तुम्हाला आठवत असेल, आपण सगळे अभ्यासकात जाटकार आहात, त्या काळात नारायण सुरेंचा ऐसा गिमा प्रभुआ, कामगार आहे मी तलवार आहे, सारस्वतानं मी थोडासा गुन्हा करणार आहे, रोजीरोटीचा सवाल तर रोजचाच आहे. म्हणजे ही सांस्कृतिक एक पुरोगामी म्हणजे थोडा मार्क्सवादी धार डाव्या वळणाची कविता. आणि त्याच काळात सरकार त्याच्या समोरात बाबूराव बागुल लिहायला लागले होते. आणि महाडला जे संमेलन झालं, त्या संमेलनातलं बाबूराव बागुलांचं जे भाषण होतं, ते भाषण मला वाटतं मराठी त्याला वदी कुलकर्णी आणि अनेकांनी वदी कुलकर्णी नावाचे त्यावेळेस चांगले कुलकर्णी नाव असलं तरी चांगले वालं कुलकर्णी वगैरे भूमिका घेतलेलीच आहेत ना दलित साहित्य. अनेक कुलकर्णी सगळेच दबी नसतात. आणि म्हणून मला कारण दबीविरुद्ध आम्ही त्या काळात पत्रक काढलं होतं. या कादड्यामध्ये आम्ही संतप्त युवक राजा ढाले, नामदेव वगैरे नाही, त्यांनी एका विद्यार्थ्याला, तुम्हाला जुना इतिहास माहीत असेल तर नागपूर विद्यापीठात एका विद्यार्थ्याला मारलं होतं वगैरे. तो मी त्या जात नाही, तुम्हाला बघा गोळ्या घ्यायच्या असतात बहुतेकांना आणि मला पण घ्यायची असते, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. तर जो काळ होता संतप्त, आणि ह्याच्या याच्यात बाबूराव बागुलांनी दलित साहित्याच्या चळवळीला विद्रोह, जी एक जाहीरनामा, त्याच्या मी जात नाही, पण त्याने एक त्रिसूत्री वैचारिक अधिष्ठान ज्याला असं म्हणतात, विद्रोह, दलित साहित्याचा विद्रोह, नकार आणि विज्ञानिष्ठा, ही साहित्याची हे पाहिजे. आणि याच्यावर अनेक मतभेद वाद होऊन सगळ्यात बाबूराव बागुल डाव्या विचारसरणीचे होते का, मार्क्सवाद म्हणजे दलित म्हणजे काय, दलित शब्द हा तुम्हाला पार्श्वभूमी सांगितले. आणि त्याला दलितमध्ये एक वननेस, त्याच्यातून दलित पॅंथरची निर्मिती, दलित पॅंथर दुसरं तिसरं काही नसून दलित साहित्यामध्ये जी एक वैचारिक विद्रोही भूमिका मांडली होती, त्याचा एक कृतिशील आविष्कार होता. आम्ही बघायचो, आम्ही राजा वगैरे, आम्ही सगळे नामदेव, जवी असेल, प्रल्हाद चेंदूरकर, बरेच लोक होते. म्हणजे आम्ही पहिल्यांदा सगळे हे तिन्ही प्रवाहातले लोक काम करायचं एकत्र. पण ज्या वेळेस बावडा एक अत्याचाराची मालिका सुरू झाली आणि विशेषतः बावड्याचा मला असेल तर बहिष्कार झाला, आणि त्याच्यानंतर एक घटना घडली, राजा धारेचा लेख काळा स्वातंत्र्य, तो देखील एक अनिल अवचट त्याचं संपादकत्व दिलं होतं. ते आले आमच्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये आमच्या अड्ड्या, आणि मग तुम्ही त्या 25व्या स्वातंत्र्य लिहा, 72 सालची गोष्ट आहे. आणि नंतर माझा पण त्याच्यात करंजगावकर नावाने लेख, तो पण आम्ही तो त्यावेळी लिहिलं होतं. आणि संबंध तो इतिहास दलित पॅंथरचा तो लिहिलेला आहे, दलित पॅंथर एक अगोदरच. त्याचं आता ते दलित साहित्य जसं पॉयझन बेडमुळे जगभर गेलं, आणि त्याच्यामुळे मला नेल्सन मंडेलाने अर्जुन नांगरे म्हणून पुस्तक दिलेलं आहे, दलित चळवळीतला पॅंथरचा एक कार्यकर्ता, दलित साहित्यातला कार्यकर्ता म्हणून दिलं आहे. ते चळवळीचं यश आहे. अर्जुन नांगरेचं व्यक्तिगत काही नाही आहे. संबंध आफ्रिकेत त्या काळामध्ये पॉयझन ब्रेड, आज म्हणजे मला आठवण वाटतं की आता दलित शब्द काय, पॉयझन जगभरच्या विद्यापीठात शिकवला जातो. म्हणजे जे भारतातल्या सगळ्या विद्यापीठात पॉयझन ब्रेड हा संदर्भ ग्रंथ आणि दलित साहित्य हा विषय, आता तो बदलायचा असेल तर तो काय कोणी एकाने आला नाही. तो जसा 2 मार्च 58ला एका परिषद घेऊन ठरला, नवीन पिढीला बदलण्याचा अधिकार आहे, काय नाव द्यायचं. पण दलित नाव हे जिथले जे
असतात ना. मगाशी कुठची टोळी म्हणाला तू तुझ्या जी त्यांना हिंस्रवादाची, त्यांना हे खपतं. कारण दलित ह्या नावातून एक वननेस तयार होतो, दलितातले अंतर मिटतात आणि एक ताकद म्हणून उभी राहते. म्हणून त्या ह्या टोळीने त्याला एक नाव दिलं होतं, 95 आलं होतं, दलित शब्दाला बंदी घाला, काय करा, हे करा करा, म्हणजे ते सरकारी कामकाजात, बाहेरच्या नाही. आणि त्याला एक पर्यायी शब्द दिला होता, वंचित. तर मी त्याच्या पुढच्या इतिहासात जात नाही. 95 पहिल्यांदा आलेलं आहे. दलित शब्दाला तुम्हाला दाखले देईन मी. कारण दलित शब्द म्हटल्यानंतर वननेस, एक झूट वगैरे संबंध देशातले, आणि त्याला वर्गीय अर्थ पण येतो. आणि त्याचा जाहीरनामा ही जी भूमिका त्यावेळेस घेतली, आणि बाबासाहेब आंबेडकरांची देखील हीच भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांना आपण केवळ दलितांचा मसिहा, दलितांचा मुक्तिदाते वगैरे म्हटलं की आपल्याला पूर्वी आता बाबासाहेब तुमच्या हातातून विसरलेले आहेत. ते जे जिच्या ताब्यात गेलेले आहेत, जय 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 भीम, तिथे तिथे जंतर मंतर चौकात आणि पूर्ण झालेले आहे. आंबेडकरी चळवळ ही गटातटात इथे तुम्ही हे इथलं परीक्षण यांच्याकडे बघून करू नका. चळवळीचं आंबेडकरी तत्त्वज्ञान टाकत आज जगाच्या पातळीवर आंबेडकरी चळवळ म्हणजे ठीक आहे, संसदीय राजकारणात आपण निवडून येत नसू, परंतु जगामध्ये तात्विक पातळीवर आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर बाबासाहेब आंबेडकर या कोणत्याही पुरुषापेक्षा वाटल्यास महात्मा गांधी कोणापेक्षा जास्त पोहोचलेले आहेत, वैज्ञानिक खरं म्हणजे. आणि त्याचा अभ्यास म्हणजे, आणि संविधानाचा अभ्यास, मला लोकशाही या संबंध याच्या बाबासाहेब आंबेडकर आपल्या हातात. आता हे काय दलितांचे आणि यांचे त्याचे मुक्तिदाते ठीक आहेत, बाबासाहेबांनी तो एक माणुसकीचा लढा. आपण केवळ तो महाडचा सत्याग्रह, हा सत्याग्रह नव्हता, एक परिवर्तनच आहे माणुसकीचा, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण वाचा त्यांचं, फ्रेंच राज्यक्रांतीची तुलना केलेली आहे आपण. नुसता पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता, एक ज्या समाजामध्ये एक परिवर्तन, आमूलाग्र परिवर्तन, ज्याला सम्यक म्हणतो, सम्यक ही परिवर्तनाची समाक्षर रुजवण्यासाठी भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा महाडचा 14 हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर नुसते दलितांचे नेते असते तर मग त्यांनी तो कायदा काढला, तो कुठला, तो स्त्रियांच्या बाबतीतला हिंदू कोड विधानचा, तो कामगारांचं योगदान किती मोठं आहे बाबासाहेब कायदेमध्ये. आपण हे नंतर आपण मांडायला लागलो. महिलांनी तर सगळ्या, मी महिलांच्या सभेत जातो तिकडे तिकडे जरा सांगतो, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठं हे केलं पाहिजे. जेव्हा पुणे सावित्रीबाईचं आहे, अरे 3 महिन्यांची बाळंतपणाची रजा ही बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना झालेली आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हे त्याच काळात स्थापन झालेले आहेत. खाणीतले कामगारांसाठी बाबासाहेब तिथे किती बघायला गेले होते संबंध, आणि त्यावेळेस संबंध लोकशाही किती वादी होते. त्यावेळेस ते प्रत्येक कामगारांच्या संघटनांना देखील त्यांनी परदेशी पाठवलं. त्याचं नेमकं कॉम्रेड आर.बी. मोरे, आपल्या सुबोध मोरेचे आजोबा हे तिथे पॅरिसला गेलेले, तिथला संबंध इंटरनॅशनल बाबासाहेब आंबेडकर. पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचं जमिनीच्या संदर्भात जर वाचलं, लँड रिफॉर्मिंगच्या, बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आपले शेतकरी हे 4 महिने बिझी असतात, बाकीचे 8 महिने अनएम्प्लॉईड असतात, आणि मग त्याला ते पूरक त्याला उद्योगधंदे त्याला दिले पाहिजेत, हे दिलं पाहिजे, हे सांगितलं होतं. स्टेट्स अँड मायनॉरिटीज सारखं. आणि त्यांनी ते जमिनीचं, आपल्या इथल्या जमिनीची सुधारणा होत का नाहीत हे सांगताना त्यांनी लँड रिफॉर्म सांगितल्या होत्या. कारण आपल्याला वांशिक तुकडे तुकडे होतात हे सांगितलं होतं. वनीकरणाचा प्रश्न मांडला होता बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये. जमिनीच्या जोड नद्याचा कार्यक्रम, हे सगळं आज खपवतात ना यांच्या नावावर, हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून जी एक चळवळ, जो एक विचार उभा राहिला, त्याचं त्याला एक बाबासाहेब चळवळीच्या अंगाला एक सांस्कृतिक अंग होतं. कारण बाबासाहेबांनी रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशनमध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे.
की ज्यावेळेस आज आपण बघतो, ज्यावेळेस रेव्होल्युशन आणि काउंटर क्रांतीमध्ये त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस समाजातले नाकारलेले समूह आपले हक्क मागू लागतात, सत्तेच्या आणि हक्काच्या ठिकाणी जाऊन बसतात, इतरांच्या आर्थिक नसणाऱ्या आवडल्या जातात आणि त्या सत्तेच्या नसणाऱ्या ह्या नाहीले वर्गाच्या, म्हणजे ज्यांना सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठापासून नाकारलं गेलं होतं, त्याच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं, अशी माणसं आपल्या हक्काची जाणीव करून जेव्हा मैदानात उतरतात आणि ती हस्तगत करून पाहतात, त्यावेळेस प्रतिक्रांती होते. आणि आता आपण एक प्रतिक्रांतीच्या युगात वावरत आहोत, हे आपण लक्षात घ्या. हा काय नुसता राजकीय लढा नाही. संबंध शिक्षणामध्ये जे चाललेलं आहे, तुमची मुलं आज परदेशात सायंटिस्ट वगैरे होतात, इंजिनियर होतात, शिकलेले जातात, आणि तेही एका ताटमानेने संबंध बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही, समाजवाद, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाद्वारे दिलेले आहे, त्या संविधानाद्वारे दिलेला आवाज बुलंद करतात, त्यावेळेस प्रस्थापित वर्णवाद व्यवस्थेला हादरे बसतात आणि संबंध त्यांचं जे हजारो वर्ष त्यांच्या हातात असलेली सत्ता खिडकी होऊ लागते. त्यावेळेस ही षडयंत्र आहे, त्या षडयंत्राचा भाग आहे, हे आपलं भांडणं आहे. आणि मला वाटतं आपण इथे बसलेलो लोक, इथे उद्या येणारी पिढी ही शाळे आहेच, पण मागची पिढी याच्यामधला दुवा होता. आचार्य दीनबंधू शेगावकर, वामनदादा, सगळे आपले हे कवी गायक ज्याच्यासाठी जगले. अण्णाभाऊपासून संबंध, शंकरराव खरात, बंधू माधव, आपली संबंध पिढी, संबंध नावं घेतली सगळ्यांची, पण ही जी खपली ते राखायचं असेल तर आपल्याला चारही अंगाने लढायचं पाहिजे. आणि मला वाटतं हा संबंध लढा केवळ एक सामाजिक लढा नाही, तो सांस्कृतिक देखील लढा आहे. आणि तो सांस्कृतिक लढ्याचं एक प्रतीक म्हणून मला वाटतं महेंद्र भोवरे आज इथे उभे आहेत, कारण ही संबंध जवळ आहे. आता साधारणतः आपण सर्व हे बोलतो ना, कसं तुम्हाला आपापल्या लक्षात येत नाही. गांधीवध झाला, गांधीवध झाला, शंभुकाचा वध, आपण शंभुकाचा वध घेऊ. शंभुकाचा वध केला म्हणतात. वध हा त्यांना शास्त्रसंमत शब्द आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ते पवित्र काम आहे ते वध. असं होतं खरं म्हणजे तो गुन्हा होता. 100, 200 आता शिक्षा झाली असती. पण हे वध शब्द आपल्याला एक संबंध, मायथॉलॉजी त्यांची, त्यांचे विचार संबंध त्या याच्यात हे लादले जातात, त्यांची संस्कृती. तुम्ही हल्ली जर मराठी सिरियल आणि संबंध बघितले, नाटकं बघितले, बोलायला तयार नाही, वैचारिक विचार स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ली नाटकवाले गावाला भेटतात. काय लिहायचं, कसं लिहायचं, कारण यदा कदाचित सारखं तुम्ही नाटक मुंबईत असतात ते, किंवा वस्त्रहरण सारखं. आता गाढवाच्या लग्नामध्ये दादू इंदुरीकर त्या इंद्राच्या दरबारात जातात आणि तो इंद्र ज्या वेळेस त्या अप्सरेचा हात पकडतो, त्यावेळेस दादू इंदुरीकर म्हणतात, अरे काय रंडीबाज देव तुम्ही, आता बोलू शकतो का. म्हणजे तुमच्यावर जे सत्तेचं, जे पूर्वी धार्मिक, पूर्वी काय व्हायचं, धर्माच्या नावाने, पाप पुण्य कर्माच्या नावाखाली, रिवाजाच्या नावाखाली तुम्हाला एक ते सगळे विधी करून घ्यावे लागले. त्यावेळेस क्रांतिवीर फुले त्याच्या विरुद्ध लढले. बाबासाहेबांनी नाकारून टाकाय शेठजी भटजी तुम्हाला जे लुटतायत त्यांचे ते विधी कर्मकांड वगैरे, त्यांच्या वाचून पूजा, ते संपलं. आता यांचं हे त्यांचे नवीन भटजी शेठजी राहिलेले नाहीत, परंतु यांच्या हातात सत्ता आली, सैन्य आलं, ईडी आली, CBI आली, सगळं आलं. आणि त्या नावावर पुन्हा एकदा प्रतिक्रांतीची एक सुरुवात म्हणजे होत चाललेली, ते बाबासाहेबांनी आपलं समर्थन केलं पाहिजे. आणि या प्रतिक्रांतीवर लढणार